नमस्कार मुलांनो, आज आपण शिकत आहोत इयत्ता 5वी विषय इंग्लिश 3.1 ट्रेंड। हा जो टॉपिक आहे तो आज आपण शिकणार आहोत। कुठला मुलांनो? तर 3.1 ट्रेंड्स हा जो टॉपिक आहे तो आज आपण अभ्यासणार आहोत, लर्न करणार आहोत। चला तर मग मुलांनो बघूया आपण 3.1 ट्रेंड्स हा टॉपिक। बघा मुलांनो, ट्रेन तुम्हाला माहित आहे का? आपण प्रवास केलेला आहे बघा, एक गाणं सुद्धा गायलेलं आहे। कुठलं मुलांनो? तर मामाच्या गावाला जाऊया। तेव्हा आपण काय म्हणत असतो मुलांनो? झुक 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 अगेन गाडी। हे गाणं नक्कीच तुम्हाला काय असेल मुलांनो? तर पाठ असेल। तर बघा मुलांनो, आपण ट्रेनने काय काय करू शकतो? तर प्रवास देखील करू शकतो। तसेच जर काही जड वाहतूक असे सामान असेल तर ते सुद्धा आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो। म्हणजेच तुम्ही मालगाड्या ऐकल्या असेलच, तर त्यांचे सुद्धा काय असते मुलांनो? तर त्यांचे वेगवेगळे डबे असतात। ते सुद्धा काय करतात मुलांनो? जसे पेट्रोलचे असतात, काही एक्सपेन्सिव्ह ज्या वस्तू असतात, ज्या खूप महागड्या अशा वस्तू असतात, त्या सुद्धा आपण काय करू शकतो मुलांनो? तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रेल्वेच्या म्हणजेच ट्रेनच्या सहाय्याने आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकतो। म्हणजेच ट्रेनचा एवढा काही आपल्याला काय आहे मुलांनो? तर फायदा आहे। बघा, ट्रेनमुळे आपल्या वेळेची सुद्धा काय होते मुलांनो? तर बचत होते। आपल्याला जर प्रवास करायचा असेल तर सर्वात स्वस्त जो आपला प्रवास आहे तो कशाने होतो मुलांनो? तर ट्रेनने होतो। बघा, रिक्षा असो, बस असो, यापेक्षा जर आपल्याला कमी खर्च लागत असेल तर तो कशाने लागतो मुलांनो? तर ट्रेनने लागत असतो। बघा, इथे तुम्हाला काय दिसत आहे? तर इथे तुम्हाला एक ट्रेन दिसत आहे आणि इथे काय दिसत आहे मुलांनो? सांगा पाहू। नीट तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला काय काय दिसत आहे ते सगळं आपल्याला इथे सांगायचं आहे। बघा मुलांनो, इथे मोठमोठ्या टेकड्या आहेत, माउंटेन आहेत, हिल्स आहेत, तसेच हे रेल्वे ट्रॅक सुद्धा आहे। म्हणजेच रेल्वे पटरी सुद्धा इथे तुम्हाला दिसून येत आहे। आणि आपण जेव्हा मामाच्या गावी जात होतो तेव्हा आपण छान गाणं असं म्हणून जात होतो, हो की नाही मुलांनो? तसंच आपण या जी ट्रेन आहे या ट्रेनमधून, या आगगाडीमधून आपण लाखो प्रवासी काय करत असतो मुलांनो? येत जात असतात। म्हणजेच ह्या ट्रेनमुळे आपला जो प्रवास आहे तो कसा झालेला आहे? तर सुखकर असा झालेला आहे। म्हणजेच इतर साधनांपेक्षा, इतर वाहनांपेक्षा आपला जर सुखाचा प्रवास कुठला असेल तर तो आहे मुलांनो ट्रेन। म्हणजेच जर बसने 1 तास लागत असेल तर मग ट्रेनने 20 मिनिटं किंवा अर्धा तासच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाला पोहोचायला असा लागत असतो। आणि ट्रेनचं तिकीट सुद्धा कसं असतं मुलांना? स्वस्त असतं। तसंच ट्रेनच्या सहाय्याने आपण काय करू शकतो? तर खूप काही गोष्टी ज्या आहेत त्या मॅनेज करू शकतो। जसं की बघा, जर आपल्याला दुसऱ्या देशातनं काही मागवायचं असेल, काही वस्तू मागवायची असेल, समजा मग ते साखर असो किंवा खनिज पदार्थ असो किंवा इतर काही गोष्टी असोत, त्या जर आपल्याला मागवायच्या असेल मुलांनो तर आपण काय करत असतो? की ट्रेनच्या सहाय्याने त्या आपल्या भारत देशामध्ये घेऊन येत असतो। जसं कापूस असो, गहू असो, ज्वारी असो, बाजरी असो, हे ज्या काही अन्नपदार्थ आहेत मुलांनो ते सुद्धा आपण काय करतो? आपल्या भारतातून इतर देशामध्ये पाठवतो। जर आपल्याला आयात करायचे असेल तर काय करतो? इतर देशातून आपण आपल्या भारतामध्ये मागत असतो। तर मुलांनो, ट्रेनचा आपल्याला खूप काही काय होऊ शकतो? तर फायदा होऊ शकतो। बघा मुलांनो, आपण ट्रेनने जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा आपल्याला ट्रेनचं ट्रॅव्हल खूप आवडतं। आपण काय करत असतो? तर मला विंडो सीट मिळावी म्हणून आपण धावपळ करत जात असतो आणि काय करतो? तर विंडो सीट हे पकडतो। आणि विंडो सीट पकडल्यानंतर आपल्याला बाहेर काय दिसत असतं मुलांना? तर बाहेर आपल्याला आपली जी ट्रेन आहे ती आपल्याला माउंटेनमधून जाताना दिसते, पर्वतामधून आपल्याला जाताना दिसते। तसेच जे प्लेन्स आहेत म्हणजे मैदानं आहेत त्यातनंही आपल्याला आपली ट्रेन जाताना दिसत असते। तसेच आपण जर बघतो तर ब्रिजवरनं सुद्धा काय होते मुलांना? आपली ट्रेन जात असते। आणि मग आपल्याला काय दिसत असतं? तर खालची जी नदी आहे त्या नदीच्या वरतून आपली ट्रेन जेव्हा जाते तेव्हा आपल्याला खूप गंमत वाटते आणि आपण ते पाणी, त्यावर असलेले जहाज, बोटी हे सगळं
सगळं काय करत असतो मुलांना, बघत असतो. खूप झाडे, झुडपे, मोठमोठी इमारते आपण जेव्हा विंडो सीटला बसतो तेव्हा काय होतं मुलांना, आपल्याला ते दिसत असतात आणि आपण बघत असतो. तसंच मुलांना ही जी आपली ट्रेन आहे ती सुद्धा कुठनं चाललेली आहे बघा, ओव्हर द माउंटेन. ओव्हर द माउंटेन म्हणजेच काय मुलांना, तर माउंटेनवरून. माउंटेन म्हणजेच काय मुलांना बघा, ओव्हर म्हणजेच काय मुलांना, तो ओव्हर म्हणजेच वरून. कशावरून मुलांना, तर माउंटेन्स. माउंटेन्स म्हणजेच काय मुलांना बघा, माउंटेन. माउंटेन म्हणजे पर्वत, पण इथे काय सांगितलेलं आहे, माउंटेन्स म्हणजे एक पर्वत का, नाही तर अनेक पर्वत. बघा तुम्हाला या चित्रामध्ये दिसत आहेत की इथे काय आहेत, तर एक पर्वत आहे का, नाही तर इथे असंख्य असे पर्वत आहेत. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, माउंटेन. जर एकच पर्वत असतं तर आपण काय म्हटलं असं मुलांना, तर माउंटेन म्हटलं असतो. पण इथे काय आहे, तर अनेक पर्वते आहेत, म्हणून आपण त्याला काय लावलेलं आहे, एस लावलेलं आहे. म्हणजेच हे सगळे काय आहेत मुलांना, तर माउंटेन्स आहे. तर ह्या पर्वतामधून, ह्या माउंटेन्समधून आपली काय चाललेली आहे, तर ट्रेन आपली चाललेली आहे. बघा मुलांना, माउंटेनची स्पेलिंग सुद्धा आपल्याला कशी हवी, तर लर्न असायलाच हवी. बघा, MOUNTAINS, माउंटेन्स. माउंटेन्स म्हणजेच काय मुलांना, अगदी बरोबर, माउंटेन्स म्हणजे पर्वत. तसेच बघा मुलांना, ओव्हर म्हणजेच ह्या पर्वतावरून काय चाललेली आहे, तर आपली ट्रेन चाललेली आहे. बघा मुलांना, तुम्ही सगळ्यांनी ट्रेनचा प्रवास हा केलेलाच असेल. तर तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं नसेल, निरीक्षण केलं नसेल विंडोमधून बघण्याचं, तर तुम्ही आता काय करायचं आहे, तर विंडोमधून जेव्हा तुम्ही ट्रेनचा प्रवास करणार, आगगाडीचा प्रवास करणार, रेल्वेचा प्रवास करणार, तेव्हा तुम्ही काय करायचं आहे, तर विंडो सीट म्हणजे जी काही खिडकी आहे खिडकीजवळ बसायचं आणि बाहेर तुम्हाला काय काय दिसतं ह्याची काय करायची, तर नोंद करून ठेवायची. म्हणजेच काय होईल मुलांना, की तो जो मेमोरेबल डेज तुमचा तो तिथे होईल. म्हणजेच काही आठवणीतले जे काही क्षण आहे ते तुमच्या लक्षात राहतील, की मी या ठिकाणी ट्रेनने गेलो होतो आणि मी काय काय केलं, तर विंडोमधून मी काय काय ऑब्झर्वेशन केलं, काय काय बघितलं, हे सगळं मुलांना काय करायचं आहे, तर एका नोंदवहीमध्ये लिहून ठेवायचं आहे. आणि तुम्हाला जे काही आपण ह्या लेसनमध्ये शिकणार आहोत ते सगळं तुम्हाला काय होईल मुलांना, आठवत जाणारच आहे. बघा मुलांना, जसं काही आपण काय करत आहोत, तर आपल्या मामाच्या गावी जात आहोत. कुठल्या ट्रेनने, तर या ट्रेनने. बरोबर मुलांना. तर बघा, ही ट्रेन सुद्धा कशी चालली आहे, तर झुक 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 करत काय चाललेली आहे, ही ट्रेन पुढचे स्टेशन घेत चाललेली आहे. आणि ह्या ट्रेनमध्ये हजारो काय बसतात मुलांना, पॅसेंजर बसतात. हजारो लोक ह्या ट्रेनने काय करतात, तर प्रवास करत असतात. एका स्टेशनपासून दुसऱ्या स्टेशनला, दुसऱ्या स्टेशनपासून तिसऱ्या स्टेशनला असे जे पॅसेंजर्स आहेत मुलांना, ते काय करत असतात, तर प्रवास करत असतात. बघा मुलांना, ट्रेन ही आपल्यासाठी खूप उपयुक्त असं काय आहे, तर वाहन आहे. म्हणजेच जर आपण विचार केला, जर ट्रेन नसतीच तर इतर साधनांचा वापर करत असताना आपल्याला काय झालं असतं, तर जास्त तोटा झाला असता. किंवा जिथे ट्रेनला 5 रुपये खर्च येतो एका काही किलोमीटरसाठी, तर तिथे आपल्याला रिक्षाने, बसने जास्त खर्च आला असता, 50 रुपये खर्च आला असता. म्हणून आपल्याला ट्रेन काय आहे मुलांनो, परवडणारी आहे. आणि ट्रेनचा प्रवास सुद्धा कसा असतो मुलांनो, अगदी सुविधापूर्वक ट्रेनचा प्रवास असतो. म्हणजे जर आपण तुम्ही जर ट्रेनने प्रवास केला असेल, तर ट्रेनमध्ये बघा सगळ्या काही फॅसिलिटीज असतात, सगळ्या काही सुविधा ह्या असतात. आत्ता जर तुम्ही ट्रेनने कधी प्रवास केला नसेल तर करून बघा मुलांनो, काय होईल की तुम्हाला ट्रेनचा काय येईल, छानसा एक अनुभव येईल. बघा मुलांनो, आपण काय इथे शिकलो की ओव्हर द माउंटेन्स म्हणजे आपली जी ट्रेन आहे ते आता काय करत आहे, तर माउंटेनच्या वरून जात आहे. पुढे बघूया. बघा मुलांनो, आपण मागील पाठामध्ये रिव्हर हा शब्द शिकलेला आहोत. बघा इथे बघा मुलांनो, ही जी आपली ट्रेन आहे नद्यांवरून ही जात आहे, माउंटेन्सवरून ही जात आहे. प्लेन्स म्हणजेच काय मुलांनो, सांगा पाहू, प्लेन म्हणजेच काय. बघा ह्या चित्राचं जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला प्लेन्स म्हणजे काय, तर हे लक्षात येईल. काय मुलांनो, बघा इथे
आपली जी गाडी आहे ती कुठनं जात आहे, तर ह्या मैदानावरून सुद्धा जात आहे. बघा, प्लेन्स म्हणजेच काय मुलांनो, PLAINS. प्लेन्स म्हणजेच काय मुलांनो, तर मैदान. काय मुलांनो, प्लेन्स म्हणजेच काय, तर मैदान. जर आपली ही ट्रेन जी आहे ती कशावरून जात आहे, तर मैदानावरून सुद्धा जात आहे. आणि मैदानावरून जात असताना, सपाट जागेवरून जात असताना आपण विंडो सीटला बसल्यानंतर आपल्याला बाहेरचा जो काही छान असा उत्तम असा नजारा आहे तो दिसत आहे. म्हणजे झाडे दिसत आहे. बघा मुलांना, इथे मोठमोठे झाडं आपल्याला दिसत आहेत. तसेच इथे टॉवर आहे, काही घरं सुद्धा आहेत, तर ते सुद्धा आपल्याला विंडो सीटमधून दिसत आहे. म्हणजे अशी छान मजा घेत आपली ट्रेन कशी आहे मुलांना, पुढे चालत आहे. बघा, ओव्हर द प्लेन्स. ओव्हर द प्लेन्स म्हणजेच काय मुलांना, तर मैदानावरून सुद्धा आपली काय होत आहे, तर आपली जी ट्रेन आहे ती चालत आहे. आणि आपल्याला खूप मजा येत आहे, कारण आता ती माउंटेनवरून गेलेली आहे. आता ती कुठनं चाललेली आहे, तर मैदानावरून चाललेली आहे. आणि काय होत आहे की आपल्याला बाहेरच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या नजरेमध्ये भरत आहेत. आपल्याला त्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला काय होत आहेत मुलांना, तर आकर्षित करत आहेत. बघा मुलांना, ट्रेनने प्रवास करत असताना बाहेरच्या अनेक जे काही गोष्टी आहेत त्या आपल्या नजरेस येतात. आणि आपल्याला असं वाटतं, वाव, किती छान सुंदर असे काय आहे मुलांना, बाहेरचं चित्र आहे. तर हे सगळं आपल्याला कुठे दिसतं मुलांना, जेव्हा तुम्ही विंडो सीटमध्ये बसणार आणि प्रत्येक क्षण एव्हरी मोमेंट जर तुम्ही इथे बघून ऑब्झर्वेशन केलं, तर काय होईल मुलांना, तुम्हाला बाहेरचं सगळं काही दिसेल आणि ते तुम्हाला मेमराईज होईल. आणि मग तुम्ही म्हणणार की अरे वा, ट्रेनचा जो प्रवास आहे तो कसा आहे, खूप आनंददायक आहे. आणि असंही आपण म्हणतो की अरे वा, ट्रेनने तर कळलंच नाही की कधी आपलं डेस्टिनेशन आलं, कधी आपलं जे काही स्टेशन आहे ते आपलं कधी आलं, हे सुद्धा आपल्याला कळत नाही. जेव्हा आपण अगदी एन्जॉय करून, अगदी प्रत्येक मोमेंट जो आहे तो एन्जॉय करून जेव्हा आपण जातो, ट्रेनने प्रवास करतो, तेव्हा आपल्यालाही कळत नाही की आपलं स्टेशन कधी आलं. जर आपल्याला 4 तासाचा प्रवास असेल, 5 तासाचा प्रवास असेल आणि आपण ट्रेनमध्ये संपूर्णपणे एन्जॉयमेंट करून जर आपण प्रवास करत असू, ट्रॅव्हलिंग करत असू, तर आपल्याला देखील कळणार नाही की आपल्याला आपल्या ट्रेनने कधी आपल्या स्टेशनला सोडलं. म्हणजे खूप एन्जॉयफुल काय असतं मुलांना, तर ट्रेनचा प्रवास असतो. तुम्ही जर ट्रेनने प्रवास केला असेल तर ट्रेनमध्ये बघा तुम्हाला काय काय दिसतं, तर ट्रेनमध्ये तुम्हाला चहावाले येताना दिसतात, तसेच कॉफी घेऊन येताना दिसतात, वडापाववाले सुद्धा येतात, किंवा जे काही स्नॅक्स असतं, वेफर्स असतात, ते लोकंसुद्धा ट्रेनमध्ये काय करतात मुलांना, विकण्यासाठी येत असतात. आणि मग आपल्याला आवड म्हणून आपण वेफर्स घेतो, चिप्स घेतो, ज्यूस घेतो. हे सगळं काही जे आहे ते ट्रेनमध्ये काय असतं मुलांना, अवेलेबल असतं. आणि तुम्हाला जे काही आवडणाऱ्या गोष्टी आहे, पदार्थ आहे, ते तुम्ही ट्रेनमधून घेत असता आणि काय करत असता, एन्जॉय करत असता. तसेच आपल्या ह्या ट्रेनमध्ये सुद्धा काय आहे मुलांना, अशाच अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. काही विकण्यासाठी सुद्धा आलेल्या असतात. तर आपण काय करतो, त्या आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी, जसं चिप्स असो, वडापाव असो, समोसा असो, जे जे काही आपल्याला आवडतं ते आपण काय करत असतो मुलांना, तर घेत असतो. आणि एन्जॉय करत करत आपण काय करतो, तर आपल्या स्टेशनला पोहोचत असतो. आपण पोहोचतो का, तर नाही. आपल्याला कोण पोहोचवतं, तर ट्रेन पोहोचवतो. खूप मजा मस्ती करून आपण काय करतो मुलांना, तर आपल्या डेस्टिनेशनवरती पोहोचतो. आणि कोणाच्या आधारे मुलांना, तर आपली ही जी ट्रेन आहे, आपली ही जी उत्तम अशी खूप सुंदर अशी ट्रेन आहे, ती आपल्याला काय करते, तर आपल्या स्टेशनला पोहोचत असते. आणि काही वेळामध्येच ते आपल्या ठिकाणी काय करते, तर आपल्याला पोहोचवते. बघा मुलांनो, ओव्हर द प्लेन्स म्हणजेच आपली जी ट्रेन आहे ती मैदानावरून सुद्धा जात असते. आणि आपल्याला मग जी काही बाहेर ग्रीनरी आहे, म्हणजेच पावसाळ्यामध्ये जर आपण बघितलं तर सगळीकडे काय असतं मुलांनो, सगळीकडे हिरवंगार आपल्याला काय दिसेल, ट्रेनमधून जेव्हा आपण बाहेर बघू तेव्हा सगळीकडे आपल्याला काय दिसेल मुलांनो, तर हिरवंगार असा नकाशा दिसणार आहे. पुढे बघूया. बघा मुलांनो, आपली जी ट्रेन आहे आता कशावरून गेलेली आहे सुरुवातीला, तर ती
ती माउंटेनमधून गेलेली आहे, पर्वतामधून गेलेली आहे. त्यानंतर जेव्हा ती माउंटेनमधून जाते त्यानंतर ती कशामधून आलेली आहे? बरोबर, प्लेन्स म्हणजेच काय मुलांनो, तर मैदानावरून देखील ती आता आलेली आहे. तर आता बघा, मैदानं आता संपलेली आहे. माउंटेन गेल्यानंतर आले मैदान, मैदान गेल्यानंतर आलं काय मुलांनो, तर रिव्हर. बघा, फर्स्ट आपली जी ट्रेन आहे तिचा प्रवास कुठून सुरुवात झाला, तर माउंटेनवरून, आणि मग तो आला प्लेन्सवरती, आणि आता कुठे आले बघा, आपली ट्रेन कुठून आता जात आहे, तर रिव्हरमधून जात आहे. बघा मुलांना, मागील चॅप्टरमध्ये आपण रिव्हर्स हा जो शब्द आहे तो घेतलेला आहे. काय मुलांनो? रिव्हर्स. बघा, RIVERS, रिव्हर्स म्हणजेच काय मुलांनो, तर नद्या, आणि रिव्हर म्हणजेच काय मुलांनो, तर नदी. पण इथे रिव्हर्स म्हणजे S हा शब्द लागलेला आहे, म्हणून अनेक नद्या जेव्हा आपण ट्रेनने जात असतो तेव्हा एकच नदी नाही तर अशा 1, 2, 3 अशा नद्या आपल्याला लागत असतात जर आपला प्रवास लांबचा असेल तर बघा मुलांनो, रिव्हर म्हणजे काय, तर रिव्हर म्हणजेच नद्या. आपली ट्रेन जी आहे सुटलेली कुठनं, तर माउंटेनवरून आपली जी ट्रेन आहे ती आलेली, नंतर प्लेनसुद्धा आपल्याला ट्रेनने दाखवलेले, आणि आता नद्यांवरून, रिव्हर्सवरून आपली काय करत आहे, तर ही जी ट्रेन आहे ती पुढे पुढे जात आहे. आणि बघा, हा तुम्हाला काय दिसत आहे मुलांनो, तर याला काय म्हणतात, तर याला नदीवर बांधलेला ब्रिज असे म्हणतात, आणि ह्या ब्रिजवरूनच आपली जी ट्रेन आहे ती पुढे चालत आहे. बघा मुलांनो, पुन्हा एकदा आपल्याला काय करायचं आहे, रिव्हरची जी स्पेलिंग आहे ती नीट आपल्याला काय करायची आहे, लर्न करायची आहे. RIVERS, रिव्हर्स. रिव्हर्स म्हणजेच काय मुलांनो, अगदी बरोबर, नद्या. बघा, ओव्हर द रिव्हर्स. आता जी आपली ट्रेन आहे ती ओव्हर द रिव्हर्स जात आहे, म्हणजेच आपली ट्रेन जी आहे ती कुठनं जात आहे, तर नद्यावरून जात आहे. म्हणजेच हा जो ब्रिज बांधलेला आहे त्या ब्रिजच्या सहाय्याने नद्यांवरून आपली जी ट्रेन आहे ती आता सुसाट अशी निघालेली आहे. आणि आता आपल्याला विंडो सीटमधून हे जे नद्यांचं पाणी आहे ते बघायला खूप काय होत आहे, तर मजा येत आहे. बघा मुलांना, आपल्याला निळसरच असं इथे काय दिसत आहे, तर पाणी दिसत आहे, आणि ते बघताना आपल्याला काय होत आहे, तर खूप आनंद होत आहे. पुढे बघूया. बघा मुलांना, पुढे काय सांगितलेलं आहे की हिअर कम द ट्रेन्स. काय सांगितलेलं आहे मुलांना, हिअर कम द ट्रेन्स. आपली जी झुक 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 अगेन गाडी आहे ती आता कुठे आलेली आहे. बघा मुलांना, बघा, हिअर कम द ट्रेन्स. आता त्या नद्यांवरनं, त्या ब्रिजवरनं आपली काय आलेली आहे मुलांनो, तर आपली ही ट्रेन जात आहे. आणि आपल्याला काय दिसत आहे मुलांनो, ह्या ज्या नद्यावर बांधलेला जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या सहाय्याने आपली जी ट्रेन आहे ते पुढे जात आहे, आणि नद्यांचं जे सुंदर असं पाणी आहे ते आपल्याला इथे दिसत आहे. हिअर कम द ट्रेन. आता इकडनं काय आलेली आहे मुलांनो, तर ही जी आपली ट्रेन आहे, आगगाडी आहे, रेल्वे आहे, ती आलेली आहे. पुढे बघूया. बघा, आता मगाशी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलेलंच की जी आपली ट्रेन आहे, रेल्वे गाडी आहे, ती फक्त पॅसेंजर्स म्हणजेच प्रवाशांनाच वाहून नेत नाही, म्हणजेच प्रवाशांनाच घेऊन जात नाही, तर ती काय करत आहे मुलांनो, कॅरिंग पॅसेंजर्स. कॅरिंग पॅसेंजर्स म्हणजेच काय मुलांनो, तर फक्त प्रवाशांचीच ही जी गाडी आहे. हे बघा, इथे आपल्याला काय दिसत आहे, तर प्रवासी दिसत आहे. बघा मुलांनो, आपल्याला काय दिसत आहे, तर प्रवासी ह्या ट्रेनमध्ये, ह्या रेल्वेमध्ये दिसत आहे. कॅरिंग पॅसेंजर्स. पॅसेंजर्स म्हणजेच घेणे, कॅरिंग म्हणजेच काय, तर हे पॅसेंजर्स जे आहेत, जे लोक आहेत, त्यांना काय केलेलं आहे, तर ट्रेननी घेतलेलं आहे, बसवलेलं आहे ट्रेनमध्ये. म्हणजेच हे जे काही पॅसेंजर आहे कुठे बसलेले आहेत, तर ट्रेनमध्ये बसलेले आहेत. केअरिंग पॅसेंजर्स म्हणजेच आपली जी ट्रेन आहे ती फक्त पॅसेंजरच घेत नाही,
तर इतर भरपूर काही गोष्टी आहेत ज्या काय करते, त्याचं वाहन करते, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचवते. आता बघा, हे छोटे छोटे तुमच्यासारखेच मुलं बघा किती एन्जॉय करत आहे. तेही विंडो सीटला बसलेले आहेत आणि विंडो सीटमधून बाहेरचं काय बघत आहेत ते, तर नजारा छान छान सुंदर सुंदर असे काय बघत आहेत, तर चित्र बघत आहेत. कोणी मोठमोठे झाडं बघत आहे, कोणी इमारती बघत आहेत, तर कोणी नद्या बघत आहेत, माउंटेन बघत आहेत. बघा मुलांनो, सगळे मुलं तुम्हाला आपल्यासारखेच काय दिसत आहेत, तर विंडो सीटमध्ये ते बसलेले आहेत आणि छान एव्हरी मोमेंट ते लोक काय करत आहेत, तर एन्जॉय करत आहे. बघा मुलांनो, आपल्यालाही काय करायचं आहे, सेम असाच एन्जॉय जो आहे तो आपल्याला फील करायचा आहे. जेव्हा आपण ट्रेनमध्ये बसू तेव्हा आपल्यालाही असाच काय होणार आहे, तर आनंद होणार आहे. जसे तुम्ही आधीही ट्रेनमध्ये बसलेला असणारच, तर जसा आपण खूप फुल एन्जॉय केलेला तसंच फुल एन्जॉय आपल्याला पुन्हा कधी आपण ट्रेनमध्ये बसू तर तेव्हा देखील आपल्याला फुल एन्जॉयमेंट करायचा आहे. बघा मुलांनो, इथे कॅरिंग पॅसेंजर्स म्हणजेच काय मुलांनो, तर प्रवासी. बघा मुलांनो, ही जी काही स्पेलिंग आहे ती आपली लर्न व्हायलाच पाहिजे. म्हणजेच पुढच्या पाठामध्ये जसं जसं आपण जाऊ तसे तसे काही जे वर्ड्स आहेत ते रिपीट जर झाले तर आपल्याला त्या शब्दांचा काय पाहिजे मुलांनो, तर अर्थ माहीत पाहिजे. म्हणून आपण आता काय करणार आहोत, ती जी स्पेलिंग आहे ती पुन्हा पुन्हा आपण काय करणार आहोत, तर बोलणार आहोत, लर्न करणार आहोत. बघा मुलांनो, PASS काय मुलांनो, PASSENGERS पॅसेंजर्स म्हणजेच काय मुलांनो, तर पॅसेंजर्स म्हणजेच प्रवासी. काय मुलांनो, पॅसेंजर्स म्हणजेच काय, तर प्रवासी. तर हा जो वर्ड आपल्याला पुन्हा पुन्हा येईल तर ते पॅसेंजर्स म्हणजेच काय, तर प्रवासी, हे आपल्या लक्षात हवंच. ओके मुलांनो, पुढे बघूया. बघा मुलांनो, कॅरिंग मेल. आता ह्याला आपण काय म्हणू शकतो मुलांनो, तर मेल सुद्धा म्हणू शकतो. बघा, आपल्याला माहिती आहे ह्या ज्या रेल्वेला आहे आपण आगगाडीही म्हणतो, मेल म्हणतो, ट्रेन म्हणतो. तसेच बघा मुलांनो, मेल सुद्धा ह्या ट्रेनला, रेल्वेला म्हटलं जातं. काय करतात मुलांनो, कॅरिंग म्हणजे घेत आहात. जे काही पॅसेंजर्स आहेत त्यांना काय करत आहेत, तर आगगाडी ही जी रेल्वे आहे, मेल आहे, ती त्यांना घेत आहे. कशासाठी, तर आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी. आपल्याला सगळ्यात चांगलं आपलं साधन कुठलं मुलांनो, तर हे ट्रेन. बघा मुलांनो, पुढे काय सांगितलेलं आहे आपल्याला, की ब्रिंगिंग देअर प्रेसियस लोड्स. बघा मुलांनो, आपली जी ट्रेन आहे त्याच्यावरती खूप काही लोड असतो, खूप काही ओझं घेऊन ती ट्रेन पुढे 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 चालत असते. बघा मुलांनो, ही जी काही आपली ट्रेन आहे ती फक्त पॅसेंजरच नाही तर इतर लोड्स घेऊन सुद्धा ती काय करत असते, ज्या ठिकाणी त्या गोष्टी पोहोचवायच्या असतात त्या ठिकाणी काय करते, ही जी आपली ट्रेन आहे ती घेऊन पोहोचवत असते. बघा, ब्रिंगिंग म्हणजेच काय मुलांनो, तर ती खूप काही गोष्टी अशा तिच्यामध्ये घेते. देअर प्रिशियस लोड्स म्हणजेच खूप हे जे आहेत मुलांनो, प्रिसियस म्हणजेच काय, की मौल्यवान पदार्थ, मौल्यवान वस्तू सुद्धा काय करते, ही जी ट्रेन आहे ती घेत असते आणि ज्या ठिकाणी तिला पोहोचवायला सांगितलेलं असतं त्या ठिकाणी प्रिशियस लोड्स म्हणजे ज्या काही जड गोष्टी आहेत त्या काय करत असते, ती जी ट्रेन आहे ती पोहोचवत असते. म्हणजेच फक्त प्रवासी नाही तर मौल्यवान वस्तू सुद्धा, जसे की जर बाहेरून आपल्याला काही मागवायचं असेल तर आपण काय करत असतो मुलांनो, तर आपण ऑर्डर देऊन पटकन मागवतो की नाही, तसंच जर आपल्या भारतामध्ये जर काही गोष्टींची जास्त झालेलं असेल तर आपण काय करतो, त्या गोष्टी निर्यात करत असतो आणि जर काही गोष्टी आपल्याकडे कमी पडल्या असेल तर त्या गोष्टींची आपण काय करतो मुलांना, तर आयात करत असतो. म्हणजेच आपण एखादी गोष्ट काय करत असतो, जसे बघा हापूस आंबे, आपण ते काय करत असतो, की ट्रेनने नाहीतर एरोप्लेनने आपण काय करत असतो, ते दुसऱ्या देशामध्ये पाठवत असतो. जर काही धान्य असेल तर ते धान्य सुद्धा आपण काय करत असतो मुलांनो, एका देशामधून दुसऱ्या देशापर्यंत किंवा एका राज्यापासून दुसऱ्या राज्यामध्ये पाठवण्यासाठी देखील आपण काय करत असतो मुलांनो, आपण ट्रेनचा वापर करत असतो. जर ट्रेन नसती तर आपण इतर साधनांनी ते पाठवलं देखील असतं, पण इतर साधनं कशा असतात मुलांनो,
ट्रेनपेक्षा महागडे असतात. आणि ट्रेन जे आहे ती सर्वात स्वस्त आपल्याला प्रवासामध्ये देखील पडते आणि इतर ज्या प्रिशियस लोड्स आहेत त्या गोष्टींसाठी सुद्धा आपल्याला जी आपली ट्रेन आहे ती परवडत असते. पुढे बघूया मुलांना काय सांगितलेलं आहे इथे की इन विदाऊट फेल. मागच्याच लेक्चरमध्ये किंवा लेसनमध्ये आपण बघितलेलं आहे की विदाऊट म्हणजेच काय मुलांना की शिवाय एखाद्या गोष्टीशिवाय म्हणजेच ती न थांबता न चुकता काय करत असते तर प्रिशियस लोड जे आहे किंवा पॅसेंजर्स जे आहेत ते न चुकता काय करते तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचत असते. विदाऊट म्हणजेच काय मुलांना तर शिवाय आणि फेल म्हणजेच काय मुलांना तर न चुकता. बघा आपल्याला इथे वारंवार काय बोलायचं आहे तर जे काही दिलेले आपल्याला वर्ड्स आहेत ते पुढच्याही लेसनमध्ये दिले गेले असू शकतात किंवा मागच्याही लेसनचे काही वर्ड्स येऊ शकतात. त्यासाठी आपल्या ते चांगल्या प्रकारे लक्षात असायला हवे किंवा ते आपल्या तोंडी वळणी पडायला हवे. म्हणून आपण काय करायचं तर सारखे ते आपल्याला रीड करायचे आहेत, तेही स्पेलिंग सगट. बघा मुलांनो WITHOUT काय मुलांनो WITHOUT. विदाऊट म्हणजेच काय तर विदाऊट म्हणजे शिवाय. कसं मुलांनो फेल म्हणजेच न चुकता आपली जी ट्रेन आहे ती आपल्याला काय करत असते तर आपल्याला एका ठिकाणाहून ज्या ठिकाणी आपल्याला स्थलांतर करायचं असतं, ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं असतं त्या ठिकाणीच आपल्याला आपली ट्रेन काय करत असते तर नेऊन सोडत असते. म्हणून ट्रेन हे जे साधन आहे वाहन आहे ते आपल्यासाठी कसं आहे मुलांनो तर खूपच उपयुक्त आणि कमी खर्चिक आहे. पुढे बघूया मुलांनो. बघा मुलांनो पुढे काय दिलेलं आहे तर thousands of freight cars. म्हणजेच तुम्ही जर बघितलं असेल की ज्या काही मालगाड्या असतात कसल्या मुलांनो तर आपल्या ट्रेनला जोडलेल्या ज्या काही मालगाड्या असतात त्याच्यामध्ये काय असतात मुलांनो तर त्याच्यामध्ये इतर सुद्धा छोटे छोटे यंत्र असतात जसं की सायकल म्हणा किंवा ज्या काही बायसायकल म्हणा त्या गोष्टी काय असतात मुलांनो तर ट्रेनद्वारेच आपण काय करत असतो वाहून नेत असतो. जसे की एखाद्या कारचे किंवा टेम्पोचे जे काही पार्ट्स असतात छोटे छोटे भाग असतात ते सुद्धा आपण ट्रेनच्या सहाय्याने काय करतो मुलांनो आपण ट्रेनच्या सहाय्याने त्या गोष्टी काय करत असतो तर निर्यात करत असतो किंवा आयात देखील करत असतो, मागवत देखील असतो किंवा आपण देत सुद्धा असतो. कशाच्या सहाय्याने मुलांनो तर आपल्या ह्या ट्रेनच्या सहाय्याने. बघा thousands of freight cars म्हणजेच ह्या जर तुम्ही मालगाड्या बघितल्या असेल तर त्या मालगाड्यामध्ये आपण काय बघतो मुलांनो तर काही पार्ट्स गाड्यांचे असो किंवा एरोप्लेनचे असो किंवा काही मोठ्या मशिनरींचे असो ते पार्टसुद्धा आपण काय करत असतो मुलांनो ट्रेनच्या आधारेच आपण ज्या कंपनीला पोहोचवायच्या असतात तिथपर्यंत आपण काय करत असतो की ही जी आपली ट्रेन आहे ती पोहोचत असते. म्हणजेच एवढी महत्त्वाची आपल्याला काय आहे आपल्या भारतासाठी सगळ्यात महत्त्वाचे काय आहे मुलांनो तर ही ट्रेन आहे. फक्त आपल्यासाठी नाही तर सगळ्यांसाठी ट्रेन हे जे साधन आहे ते खूप उपयुक्त आहे आणि कमी खर्चिक देखील आहे. पुढे बघूया. बघा मुलांनो काय सांगितलेलं आहे ऑल रशिंग ऑन म्हणजेच कितीही गर्दी असो दाटी असो त्यामधून आपली ट्रेन जी आहे सुसाट अशी धावत सुटते आणि आपलं काम जे आहे ते दिलेल्या वेळेमध्ये ट्रेन करत असते. तसेच आपण सुद्धा काय करायला हवं मुलांनो आपल्यालाही दिलेला जो काही वेळेच्या वेळ अभ्यास आहे तो आपण परिपूर्ण करायलाच हवा. जशी आपली ट्रेन जी आहे ती न चुकता काय करत असते की पॅसेंजरला प्रवासाला किंवा इतर ज्या काही प्रिसियस लोड्स आहे त्या सगळ्या गोष्टींना घेऊन जशी ती जात असते तसंच आपल्याला सुद्धा वेळेत राहून नियमात राहूनच आपण काय करायला हवं तर आपण सुद्धा काय करायला हवं मुलांनो तर कुठलीही सिच्युएशन असो त्यामध्ये आपण आपला अभ्यास कंप्लीट करायलाच हवा आणि तोही डेली करायला हवा. म्हणजेच काय होईल की आपल्यावरती लोड येणार नाही. बघा आपली ट्रेन आपल्याला काय सांगते की कितीही इथे रशिंग असो कितीही गर्दी असो त्यामधनं रस्ता कोण काढते तर आपली ट्रेन काढत असते आणि त्यामध्ये पॅसेंजरच नाही तर सगळ्या गोष्टी वाहून नेण्याची क्षमता कुणामध्ये आहे मुलांनो तर आपल्या ह्या ट्रेनमध्ये आहे.